देवीच्या बाळाला माहेवाच्या बंधूला पांढरीच्या धन्याला गाजच्या सुदेवाला माझ्या काशी गाला दंडवट घालवना मुद्दे माहले राया
कुमार सुरामदेवीचा पुत्र आकाश बाळ ब्रह्मदेवाचा पुत्र रुद्रनार अवतार घेऊन देवलिंग बदाप्पा गंगा सुरावती आकाश बाळ ब्रह्मदेवाच्या पोटी जन्म काळ घेऊन आला होता. जन्म गंगा सुरामदेवी दिला पण परिपालासह माहेवाने केला होता. अधिकार सगळा माहेवाचा होता गुरुभावार. बरोबर आहे की गुरु रेवणसिद्धाचा हा पग घातला होता. देवीगिरी बाप्पाला पाठवून दिलं होतं गुरुबान आणायला. मायेवा आली नव्हती. मग गुरुबा गेला होता मायेवाला आणायला. देवलिंग बिरापाला मायेवा विचारत होते का रे बिरांना एवढ्या मोठ्या घाई गडबडीने भागारी आला या. एवढी गोष्ट मायेवाला देवाला बोलल्या बरोबर देव मायेवाला काय लागला होता सांगाय बरं का. अक्का तुझ्या घरामध्ये माझ्या हातून माझ्यावर मरण पावलं. तू मला सांगितलं काशीला गेलं तर माझ्यावर मारलेलं पाप फेटत नाही. तुझ्या आई बापाला जाऊन विचार मांडल्यानंतर माझ्या वडिलाला आकाश बाळ ब्रह्मदेवाला आईला गंगा सुरामदेवीला विचारलं. आई वडिलांना मला सांगितलं गुरु रेवणसिद्धाचा हा बघाल आणि त्याच्यामध्ये गुरु दीक्षा घे. अनेरवाच्या नाम घेते. नाम जप केल्यानंतर केलेला पापाचा घरा संपेल. पुण्याचा ठेवा तुझ्या पाठीमागे येईल असं माझ्या आई वडिलांना सांगितलेल्याप्रमाणे मी काय केले बरं का. बहिणी वाचून कानानं सोनं दिसा लागले म्हणून मी तुम्हाला नेहड आलोया. जाऊया चला. असं देव बोलल्याबरोबर मायेवा देवाला काय बोलू लागली होती. अरे बऱ्यांना सोन्याच्या घाडीमध्ये पाणी घेतले चूल भार आणि चल माझ्या घर वाड्यात. एवढी गोष्ट बोलल्याबरोबर देव काय करत होता. देवानं चूल भरला होता. घर वाड्यामध्ये गेला होता. तोपर्यंत मायेवानं बसायला बसकर चंदनाचा पाठ टाकला. अरे बऱ्यांना या पाटावर बस. त्यावेळेला देव मायावाला सांगत होता. देवानं मनामध्ये विचार केला मी कारणाच्या घाई गडबडीमध्ये असताना देवगिरी बाप्पाला पाठवून दिलं होतं मायेवाला आणायला. मायेवाने बरोबर देवगिरी बाप्पाला सांगितलं जर आमच्या पाठीवर पाय देऊन गुरुबा जन्माला आला असता तर आम्हाला नेल आला असता. आमची त्याला कदर नाही म्हणून सर उन्या धुण्याच्या गोष्टी मायेवा बोलली. आपण बी आता हात धरायचा असा देवानं मनामध्ये विचार केला होता. आणि देव मायेवाला काय बोलू लागला. ए अक्का चंदनाच्या पाटावर मी बसणार नाही. अरे मग बसणार कशावर बिरांना. जी मला बसायला पाहिजे तू देशील का. काय पाहिजे ते तरी मागून बघ. बाबा मायेवाला देव काय झालं होतं सांगायला. काय सांगू लागला. कारण देवाला गेला बोलायला बोलायला. देवाला गेला बोलायला बोलायला. शेष बागायला नागाची नागाची गादी बनाया पाहिजे पाहिजे.
कारण की बाळी माया बघा गेली गारवाण्याला त्यावेळेला देव मायेवाला काय सांगू लागला बरं का? तसेच तेलगाव गावचे राहणार आप्पा पुजारी यांनी देखील चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचं बहुमान दिलंय. राय होणार सिद्ध मुद्दा मारणी राहणार त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला तुम्हाला दिलेलं तुम्ही पुकारता आजो करून ते डोळ्याला सव्वा दिले तुम्ही तसेच कवटे गावचे हाल मत गाण्याचे शाहीर शांताराम पाटील यांनी सुद्धा चाललेल्या गाण्याला आमच्या तिंबड्यासाठी 21 रुपयाचं बहुमान दिलंय. राय होणार सिद्ध मुद्दा मारणी राहणार त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला जळमळत भूमी गाव कजरेवाडी राहायला सोलापूरला कसरे बाबा हे सुद्धा माळेरायाचा हार मध्ये गाणं एकोणीसला चाललेल्या गाण्याला 51 रुपयाचा बहुमान केले तर आयम वर्षात मध्या माळेराया जम्मूने करायला त्यांना सुखी ठेव परिपूर्ण भारताना. तसेच सोमराया पाटील यांनी सुद्धा चाललेल्या गाण्याला 21 रुपयाचं बहुमान दिले. राय वर्षात मुद्दा माळेराया त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. तसेच बिरदेव खांडेकर डोणगाव गावचे राहणार या खांडेकर पाहुण्या देखील चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचं बहुमान दिले. राय होणार मुद्दा माळेराया त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. जळमळत भूमी गाव कवटा देवीदास काळे बिरोबा देवस्थान कमिटीचे कारभारे ह्यांनी सुद्धा माळेरायाचा हार मध्ये गाणं एकोणीसला चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचा बहुमान केले तर आयम वर्षात मध्या माळेरायाने जम्मूने करायला त्यांना सुखी ठेव परिपूर्ण भारताना. जळमळत भूमी गाव बेलाटी अण्णापा घोटवडे अगदी लहान वयापासून शांताराम बापू या जोडीमध्ये भूमिका पुढीमध्ये गाणं म्हणणारा हे जोडीदार ह्याने सुद्धा माळेरायाचा हार मध्ये गाणं एकोणीसला चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचं बहुमान केले तर आयम वर्ष मध्या माळेराया जम्मूने करायला संत बाळूमामा त्याला सुखी ठेव परिपूर्ण भारताना. दिल्लीला गावचे राहणार किशोर धायमुडे या धायमुडे पाहुण्यानं चाललेल्या गाण्याला देवाच्या समोर 51 रुपयाचं बहुमान दिलंय. राय होणार मुद्दा माळेराया त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. माळाप्पा बंडगर जळमळत भूमी गाव पादरे महाळप्पा बडगार ह्याने सुद्धा माळेरायाचा हार मध्ये गाणं एकोणीसला चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचं बहुमान केले तर आयम वर्षात मध्या माळेरायाने जम्मूने करायला त्यांच्या खर्चे कामामध्ये यश देवा त्यांना सुखी ठेवा आमचं पुजारी कर्मंडळ परिपूर्ण आभारी त्यांना. मरुडी गावचे राहणार दादासाहेब लवटे या लवटे पाहुण्याला चाललेल्या गाण्याला 51 रुपयाचं बहुमान दिले. राय होणार सिद्ध मुद्दा माळेराया त्यांना सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. तसेच चक्रा या सरकार ह्याने देखील चाललेल्या गाण्याला माळाप्पा आगलावे 51 रुपयाचं बहुमान दिलंय. राय होणार सिद्ध मुद्दा माळेराया त्या सरकार पाहुण्याला सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. तसेच दादा ज्ञानेश्वर काळे यांनी देखील चाललेल्या गाण्याला 101 रुपयाचं बहुमान दिलंय. राय होणार सिद्ध मुद्दा माळेराया त्या काळे पाहुण्याला सुखी ठेवा पुजारी होई कारण परिपूर्ण अभ्यासला. दिले दिले भाई बनता बबन चव्हाण हे सुद्धा चाललेल्या गाण्याला 21 रुपयाचा बहुमान केले तर आयम वर्षात मध्या माळेराया जम्मूने करायला सुखी ठेव परिपूर्ण आभारी त्यांना. जाता जाता एक गोष्ट मला आठवली. कशी बरे का बंडगर पाहुण्याने चाललेल्या गाण्याला 100 रुपये बहुमान केले तर होय आता हुलजयंतीचा तळगार हाल मताचा आहे बरोबर आहे आणि हुनर बी होय. पण खरे बीज निर्माण कुठे झाले हुलजयंतीला. असं का ज्या चंद्रपैर आमचे गुरुमावली त्यांना गाणं शिकवणारा हुलजयंतीचा होता. बरोबर आहे की आज महाराष्ट्र कर्नाटक मध्ये कानाकोपर मध्ये गाजलेले आमचे आजोबा आडव्या महाराया होय आणि त्यांनी मी 2 गोष्टी सांगतेली. बरोबर आहे की असा विषय आहे खरे गावाला बंडगर होता बर ज्या वेळेला हुनर मठाला बरोबर स्थायिक झाला
बंडगर होता त्या जागेला खवेला गाव होतं रत्नापूर, ते पाटील की त्याच्याकडे होते. असं का? आणि योगांतर धोपावर संपायला करीजा बारभुयाला वडूर मठाला मालेरायाने बरोबर आणून बसवलं. त्यावेळेला बंडगर होता असे चंद्रप्पाच्या म्हणण्यामध्ये. बरोबर आहे की. आणि काय लोकांच्या मला तोंड ऐकायला मिळाले, दुधाळ पाटील होता. होय. मग कुठल्या तर गोष्टीचं कुठं तर विश्लेषण व्हायला पाहिजे, ती वाट सरळ निघायला पाहिजे, सगळ्याला कळायला पाहिजे. बरोबर आहे की. ह्या दोन गोष्टी आमच्या आजोबा आढळराव महाराजांनी एक लेक्चर मध्ये सांगायला पाहिजे. बरोबर आहे. असे एक आमचं म्हणणं आहे. ज्या वेळेला त्यांचा सत्कार करायचा आहे त्यावेळेला एक दोन गोष्टी सांगायला पाहिजे. कारण आता कन्नड ग्रंथ मराठीत रूपांतर करायला चालू थोड्या दिवसामध्ये होणार आहे, पण चालू सभेला बी कळायला पाहिजे जे माळेरायण होणूर मठाला बंडगर घेऊन आला होता का दुधाळ पाटील घेऊन आला होता. बरोबर आहे. विश्लेषण झालं पाहिजे. काय म्हणलं? भाविभक्त पद्माकर वाघमारे ह्याने सुद्धा चाललेल्या गाण्याला 21 रुपयाचा बहुमान केले. तर आय म्हणून त्या माळेरायण जम्मूने जे करायला त्याला सुखी ठेवपारी कोण आभार त्यांना. काटेवाडी जे राहणार नवनाथ मासाळ ह्याने सुद्धा माळेरायचा हाल मध्ये गाणं 19 चाललेल्या गाण्याला 51 रुपयाचा बहुमान केले. तर आय म्हणून त्या माळेरायण जम्मूने जे करायला त्याला सुखी ठेवपारी कोण आभार त्यांना. देगावचे राहणार बुवा आग लावे कारण उंबळी खड्याला अण्णा तुकाबराय गंते घेतला आणि बंडेगौड सोमराय गुरु गोरखनाथ सोळा खेत्रपाळ गौड बंगाल गुरु स्वराक्षर या साक्षी जाणारे खिलार घेऊन शिरा सोमराय निघून गेला होता. सोमरायचे खिलार जवळ सोलापूरला पोहोचले. सोमरायचे खिलार लष्कर त्यावेळेला लष्कर मध्ये असं नाव पडलं होतं असं लोक वाढवटे सांगते या. आणि त्या जन्मभूमीमध्ये गावडे होता. माळेरायाला तो बरगाल सिद्ध ते गाव लहान वयामध्ये सोडलं होतं आणि सोलापूर सिद्धेश्वर तळ्याला पाणी दाखवलं. त्यावेळेला खोंबीन भाग होता गावड्याच्या घरामध्ये होता. ते माळेरायाला प्रेमळ भागत होता. त्याच वंशकुळातला गावडे पाहुणा चाललेल्या गाण्याला 51 रुपयाचं बहुमान केले. राय म्हणून श्रीमत्या माळेराया त्यांना सुखी ठेवपारी कोण आभारी त्यांना. कारण कसा आहे मागे आजा बसलेला आहे मोहर नातो होईल म्हणा लागला या लय आजीला मोहर नातवनं डावी तोडून चालत नाही. थोडा दबाव राहतो ना आज्याचा. आता आडव्या पट्ट्यात त्याचं बसलाय ना आम्ही लय सांगणं बरोबर नाही तरी नसल्यावर तर आम्ही काका फगल्या चालतंय या असं गुजरे 200 रुपये बक्षीस घेते मग असं सांगत नाही शांताराम पाटील वडवे. ते दडवत होते ते हो. हॅलो हॅलो. संसारात सुख नाही मनवा तो हुशारी धरे. हे कोणाचे जण बोते कोणाचे घर. कोणाचे जण बोते कोणाचे घर. कोणाचे जण बोत कोणाचे घर. कोणाचे जण बोत
आहे बरोबर आहे. तो पुत्र सगळी माणसं जवळ येते ती नसल्यानंतर आणि नसल्यावर काय होते माहितीये का आता हे शिल संपल्यावर कसं होते तसंच घे. कसं होतं या असं आहे सगळं हा. काय म्हणले माहितीये का काय म्हणले? अरे धन संपत्ती जवळ आहे सर्व ते जवळी अरे संकटाची वेळ येता उरावर मारी अरे साथी तुझ्या कोणी नाही एकटाच मरे अरे साथी तुझ्या कोणी नाही एकटाच मरे कोणाचे जण गोते कोणाचे घर कोणाचे जण गोते कोणाचे घर संसारात सुख नाही हुशारी धर कोणाचे जण गोत कोणाचे घर कोणाचे जण गोते कोणाचे घर सोडण्याला गेला जात माझ्या वाटेला देवलिंगी बिराप्पा माहेवाच्या वाड्यामध्ये काय करत होता मायेवाला देव सांगतो का चंबलाच्या पाटावर मी आता बसणार नाही. अरे मग बसणार कशावर बिरांना 5 बड्या नाग असावा नागाचा धंडाची गादी व्हावा आणि 5 बड्या नागाच्या अंतरशाही माझ्या
पिंडाला असावी. असं असलं तर तुझ्या घरामध्ये बसतो, नसेल तर जाव्यात आली वंशदाचा हाप घालायला. असं देवलिंग बिराप्पानं मायवाकडे हात धरला. त्याच वेळेला मायवा काय केली होती बरे का? बाबा करंड्या बाहेर सोनाच्या ताटामध्ये पंचावरती लावले होते बरे का? हे हळद कुंकू घेतलं होतं, दूध तूप घेतलं होतं आणि मायावर वल्लीच्या पदराखाली आरतीचा ताट झालं होतं, राजवाडा सोडला होता. आणि निघून कुठे गेली होती की? मलप्रभू नदीच्या काठाला चंद्रकोंती वारुळाचं बेट होतं. वारुळाच्या बेटाला जाऊन हळद कुंकू दूध तूप राहिलं होतं. पंचारती ओवाळली आणि मायवानं हले मारली होती शेष नागेंद्राला. हळी मारल्याबरोबर मायवाची हळी ऐकली आणि नागेंद्रानं काय केलं बरं का? अरे नागेंद्रा, तुझ्या गादीवर बसलेला भाऊ माझ्या घरवाड्यामध्ये हात धरून बसलाय. माझ्या शब्दाला साय व्हायला पाहिजे, माझ्या भावाची इच्छा तो पूर्ण करायला पाहिजे. एवढी गोष्ट मायवानं बोलली होती. त्याच वेळेला नागेंद्रानं काय केला होता बरं का? वारुळाच्या बाहेर नाग निघाला होता. नागानं थंड गोळा केला होता. मायवाच्या सुवर्णाच्या ताटामध्ये बसला होता. मायवाच्या 5 बड्या नागाला घेऊन आपल्या घरवाड्यामध्ये आली होती. आल्याबरोबर काय केलं होतं राजवाड्यामध्ये? समोरल्या सोप्यामध्ये 5 बड्या नागाला बसवलं. नागानं थंड गोळा केलं होतं. फडी काढल्याबरोबर देवलिंग बरापाच्या गादीवर बसला. 5 बड्या नागानं त्याला अंतरशाही गरोबाला धरली होती. असं का? बाबा मायवाला होते देवाला बोलायला. बाबा बिराना तुझा नोर कोंडालाय, कंड सुकलाय, तोड वाळून गेले. बाबा माझ्या घरवाड्यामध्ये जरा भोजन कर बघा, पण जाऊया तुझ्या कारणाला. असं देव मायवाला सांगितल्याबरोबर प्रकार काय झाला होता बरं का? देवलिंग बराप्पा मायवाला सांगत होता का कशात भोजन केले तुझ्या घरवाड्यामध्ये? त्यावेळेला मायवा देवाला सांगत होती, आणि शेळ्या मेंढ्याचं दूध त्यावेळेला दूध भाताचं जेवण देते बिराना तुला. अका शिळीला करून शिळीला पेले, मेंढी दुखू करून मेंढीला पेले. दूध उष्ट झाले, हे दूध मला नकाय. अरे मग बिराना तुला दूध पाहिजे तर कशाचं, भोजन पाहिजे तर कशाचं, हे तरी सांग मला. कशात असं परिश झाला नाही पाहिजे. असं दूध आणि भात मला सत्वाचं तयार करायला पाहिजे, मग तुझ्या घरवाड्यात भोजन करणार नाही तर भोजन करणार नाही. असं देव त्यावेळेला मायवाला सांगत होता. मायवानं काय केलं होतं त्या जाग्याला? बाबा मायवाने काय केलं होतं राजवाड्यात? काय केलं? कारण सतवा दाराले भिना गारुड गेल्या देवाच्या, देवगयाच्या पायात समोर सोप्यात देवे बाबा कोणीत निघून बाबा जाऊन पंचे बाबा तत्वाचा धान्यर बाबा घेऊन, दोन्ही माग भांडत धान्य बाबा घेऊन. सत्वाच्या जोरात त्यावेळेला दूध भात मला पाहिजे म्हटल्याबरोबर बाहेर बघता विठ्ठल शिंदे ह्याने सुद्धा माळेरायचा हार मध्ये गाणं कोणी चाललेला गाण्याला 1,000 रुपयाचं बहुमान
राय मुर्शिद मत्या माळेराने जम्मूने जे कराय त्याला सुखी ठेव परी पोना बायताना भागामध्ये जावा कलियुगी मालिकराय म्हणताना ओळखलं जात या कारण असा योगी जन्माला यायला त्यांच्या आईची खुश पवित्र आणि भोमा मालिकरायचा आनंद रूपी आशीर्वाद असल्याशिवाय अशी गोष्ट कोणाला घडू शकत नाही. हजार कांबळा आमच्या मध्ये एवढा पुण्याचा ठेवा मालिकराय त्यांच्या पाठीमागे ठेवलेला आहे म्हणून या जगामध्ये त्यांची परिस्थिती आहे. मग या कवठे गावामध्ये त्यांना बोलवून घेतलेला आणि बरोबर पंच कमिटी तर्फे त्यांचा सत्कार होणार आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकारावा. सोमेयाराने